नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. भगवान श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण इतकेच आपण मोहम्मद पैगंबरावर सुद्धा श्रद्धा ठेवतो. दिग्रजच्या सभेत संजय राठोड यांचे प्रतिपादन. रामगिरी महाराज व नितेश राणे यांचा संजय राठोड यांनी केला निषेध. अजान सुरू होताच संजय राठोड यांनी भाषण थांबविले. जातीपातीचे राजकारण आपण कधीच केले नाही. जात व धर्म पाहून आपण कधीच काम केले नाही. कोविड काळात सुद्धा आपण जात धर्म न बघता नागरिकांना मदत केली. सर्व धर्माच्या नागरिकांचे रक्त एकच आहे. आपण भगवान श्रीराम आणि भगवान श्रीकृष्णांना जसे मानतो तशी श्रद्धा मोहम्मद पैगंबर यांच्यावर सुद्धा आपली आहे, असे प्रतिपादन दिग्रजच्या सभेत संजय राठोड यांनी केले. मुस्लिम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराजांचा दिग्रजच्या सभेत संजय राठोड यांनी निषेध केला. तसेच नितेश राणे यांनी मशिदीमध्ये घुसून मारण्याचे वक्तव्य केले, त्याचा सुद्धा संजय राठोड यांनी दिग्रज येथे निषेध केला. संजय राठोड यांचे भाषण सुरू असताना अजान सुरू झाली. अजान संपेपर्यंत संजय राठोड यांनी आपले भाषण थांबविले. छोट्या छोट्या मुलांना मी करतो ठरू क्या कोणते असर की आमचे तरुण आहेत यांच्यासाठी स्पर्धा परीक्षेच्या लायब्ररी असल्या पाहिजे. गावोगावी स्पर्धा परीक्षेचे पुस्तकं असले पाहिजे. असा एकही आमदार नसेल की जो खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात मला दाखवून द्या तुम्ही की जो या ठिकाणी हुशार जे मुलं आहेत दरवर्षी असे जे हुशार मुलं आहेत जे उद्या अधिकारी कर्मचारी मोठे होऊ शकतात. वर्षभरात अशा 500 मुलांना मी निवडतो आणि या 500 मुलांना मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती या ठिकाणी स्पर्धा परीक्षेच्या कोचिंग क्लासेससाठी वर्षभरासाठी पाठवतो. वर्षभर त्या ठिकाणी त्यांची व्यवस्था करतो. त्या ठिकाणी व्यवस्था करून त्यांना अधिकारी बनण्यासाठी पूर्ण त्यांना पाठिंबा देत असतो. आज जर आपला विचार केला तर अमरावतीमध्ये सर्व जाती धर्माचे पंथाचे एकच समाज नाही. आपण यादी पाहू शकता. सर्व समाजाचे मुलं त्याच्यामध्ये आहे जे हुशार आहे. अनेक मुलं मला म्हणतात की भाऊ आम्ही जर उद्या अधिकारी झालो तर तुम्ही लावलेला खर्च तुम्हाला आम्ही वापस आणून देऊ. मी त्यांना म्हणतो की मला हा खर्च वापस नको. जसं मी तुला मदत केली आणि तू उद्या अधिकारी झाला तर अधिकारी झाल्याबरोबर तू 5 लोकांना मदत करशील. आपला हिशोब झाला असं समजून या ठिकाणी मला काही पाहिजे नाही ही भूमिका ठेवून सामाजिक बांधिलकी निभवण्याचा मी प्रयत्न करतो. बंधूंनो, मुळामध्ये आपल्या सर्वांना माहीतच आहे की समाजसेवेचं व्रत घेऊन काम करणारा मी कार्यकर्ता आहे. माझ्या डोक्यात सुद्धा नव्हतं मी आमदार होईल, मंत्री होईल. जेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये माझं कॉलेजचं शिक्षण झालं होतं त्यावेळेस राष्ट्रसंतांच्या विचाराने प्रेरित मी झालो. माझं माणूस द्या असं म्हणायचे राष्ट्रसंत. देव कोणी पाहिला नाही, मनुष्यामध्येच देव आहे आणि मग मनुष्य सेवा हीच ईश्वर सेवा आहे. आणि ही भूमिका घेऊन मग आपल्याला सेवा करायची ही भूमिका मी ठेवली आणि यवतमाळच्या सरकारी दवाखान्यामध्ये मी कामाला लागलो. आजपासून 28 वर्षापूर्वी ड्युटी सारखी सेवा केली मी तिथे. या जिल्ह्यातला गोरगरीब माणूस त्या दवाखान्यात यायचा. ज्याच्या खिशामध्ये पैसे आहे तो माणूस 10 मार्गाने जाऊन घरातला आजारी माणसाचा उपचार करून घेऊन येऊ शकते. परंतु एखादा माणूस राबून कुटुंबाचं पालन पोषण करत असेल तर त्याच्या घरातला कोणी जर आजारी झाला तर त्या माणसाला खऱ्या अर्थानं सरकारी दवाखान्याशिवाय पर्याय नाही राहत. मग अशा गोरगरीब माणसाची सेवा सकाळी 9ला ओपीडी चालू असताना मी जायचो, 1 वाजेपर्यंत थांबायचो, अजून दुपारून 4 पासून जायचो, लोकांना मदत करायचो. कोणाचं स्ट्रेचर ओढून नेणं, कोणाला व्हीलचेअरवर नेणं, कोणाला वार्डात नेणं, कोणाला वार्डात डॉक्टर जर त्या ठिकाणी उपचार करत नसेल तर डॉक्टर सोबत त्या ठिकाणी भांडणापासून सर्व करणं, अशा पद्धतीचं काम करणारा मी कार्यकर्ता आहे. आणि आपल्या सर्वांना मी या ठिकाणी सांगणार आहे याच्यासोबत सिकल सेल यवतमाळ जिल्ह्यात 11 जिल्ह्यामध्ये सिकल सेलचे आजारी असलेले रुग्ण जास्त आहे. आणि सिकल सेल म्हणल्यानंतर त्यांना रक्ताची गरज असते. महिन्याला रक्त बदलावं लागते. आणि मग असे सिकल सेलचे आजार असणाऱ्या लोकांसाठी रक्ताची गरज असताना रक्ताची टंचाई नेहमी यवतमाळ दवाखान्यात राहायची.
चंचन राहायची. मग रक्तदान हे श्रेष्ठ दान. रक्तदानाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पूर्ण जिल्हाभर मी फिरायचो. जिल्हाभर फिरायचो. वेगवेगळ्या संघटना, वेगवेगळे समाजाचे लोक, वेगवेगळे धर्माचे लोक, आणि हे सर्व भेटून त्यांना सांगायचो की रक्तदान करा, रक्तदानासाठी तुम्ही मदत करा. त्याच्यानंतर रक्त लोक द्यायचे, वेगवेगळ्या समाजाचे द्यायचे, हिंदू द्यायचे, मुस्लिम द्यायचे, बौद्ध द्यायचे. आणि हे रक्ताच्या बॉटला मी खऱ्या अर्थानं आणून यवतमाळ जिल्ह्याच्या सरकारी दवाखान्यात देत होतो. रक्ताच्या पिशव्या पाहिल्यानंतर माणुसकीचा धर्म मी शिकलो. खरं तर मला आजही तुम्हाला सर्वांना विचारायचं आहे, आपण इकडे जातीपातीचं सर्व गोष्टी करतो, परंतु एखादा पेशंट मला असा दाखवा की जो दवाखान्यात भरती आहे, डॉक्टर त्याला रक्ताची गरज आहे, डॉक्टर त्याला रक्त लावून राहिला, आणि त्या रक्त लावणाऱ्या माणसाने डॉक्टरला असं कधी आतापर्यंत विचारलं नाही की साहेब हे रक्त लावायच्या अगोदर हे रक्त कोणत्या समाजाचं आहे, कोणत्या धर्माचं आहे, कोणत्या जातीचं आहे, आणि हे माझ्याच जातीचं असेल तर मला द्या, अन्यथा मला देऊ नका, असं कोणी आतापर्यंत तर विचारलं नाही. मला वाटते पुढेही कधी विचारणार नाही. मग रक्त जर तुम्हाला एकामेकाचं सर्व धर्मा जातीचं शरीरात तुम्हाला घेता येते, तर जातीपातीच्या पलीकडे नक्कीच माणुसकीचा धर्म आहे. आणि हा माणुसकीचा धर्म या ठिकाणी मी पाळून काम करतोय. आणि म्हणून आज या 20 वर्षाच्या काळामध्ये मला एक गोष्ट जरी साधी सांगा, या समाजामध्ये प्रेम राहिलं पाहिजे, आनंदाचं वातावरण राहिलं पाहिजे, गुण्या गोविंदानं सर्वजण या ठिकाणी काम केलं पाहिजे, प्रगतीचं राजकारण केलं पाहिजे, विकासाचं राजकारण केलं पाहिजे, हीच भूमिका माझी राहिलेली आहे. कधी मी त्या ठिकाणी भांडणं लावण्याचं काम केलं नाही. समाजामध्ये एकोपा राहिला पाहिजे, हीच भूमिका माझी राहिलेली आहे. आणि म्हणून आज आपल्या सर्वांना या ठिकाणी मी एवढं म्हणणार आहे की कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा तुम्ही पहा, कोरोनाच्या काळामध्ये खरं तर मी मैदानात होतो लोकांसाठी. तुम्ही विसरला असाल, कोरोनाच्या काळामध्ये आपण भयभीत झालो होतो. कोरोनाच्या काळामध्ये भीतीयुक्त वातावरण होतं, लॉकडाऊन होतं, क्वारंटाईन होतं, घरात राहण्याशिवाय पेपर आणि टीव्ही, पेपर सुद्धा बंद झाले होते, टीव्ही आणि मोबाईल. बाहेर कामाला गेलेले लोक अडकून गेले, त्यांचे खायचे वांदे झाले, अनेक लोक घरामध्ये सर्व व्यवहार बंद झाले, अनेक ज्यांच्याजवळ होतं ठीकठाक तर ते राहिले, परंतु ज्यांचं हातावर आणणं आणि पोट भरणं असं जर होते त्यांचे किती हाल झाले. या कोरोनाच्या काळामध्ये 1.5-2 वर्ष खऱ्या अर्थानं संजय राठोड हा मैदानात येऊन काम करत होता. तुम्ही आठवात त्यावेळेस ते सर्व न्यूज वाचा, काय नाही केलं कोरोनामध्ये. सरकारचं खऱ्या अर्थानं बंदी होती कोरोनाच्या वार्डात जाऊ नका म्हणून, पण हा संजय राठोड सकाळी आणि सायंकाळी कोरोनाच्या वार्डात जायचा, लोकांना हिंमत आणि धीर द्यायला. कारण लोक अनेक भीतीमुळे मरण पावले वार्डात. तिथं जाऊन अनेक वेळा मी त्या ठिकाणी कोरोनामध्ये जे मृत्यू झाले त्या लोकांना तेव्हा अंत्यविधी करायला तिथं यवतमाळला कंपल्सरी होतं. कुठेही खेड्यामध्ये प्रेत देणं बंदी होती. मग अंत्यविधीसाठी 2 किंवा 4 लोक बोलवायचे, अनेक लोक यायचे, अनेक लोक यायचेच नाही. मग अशा वेळेस कोणाचा मुलगा म्हणून, कोणाचा भाऊ म्हणून संजय राठोडने त्या ठिकाणी ती पद्धत त्या अंत्यविधीच्या संदर्भात ती सुद्धा भूमिका निभावली. एवढंच नाही, आपण पहा की या कोरोनाच्या काळामध्ये अन्नछत्र आम्ही चालवलं. अन्नछत्राच्या माध्यमातून जेवण दिलं. यवतमाळ, दारवा, नेर, दिग्रस 15 महिने अन्नछत्र चालवलं. साबणं वाटले, सॅनिटायझर वाटले, मास्क वाटले, ऑक्सिजन कन्सेंटर वाटले, ऑक्सिमीटर घेऊन आमचं सर्व लोक फिरायचे. मी सर्व कार्यकर्त्याला म्हणायचो काही होत नाही, लोकांसाठी राहा मैदानात. आणि हे सर्व काम मी करत होतो. परंतु अनेक लोक तर भयभीत होतेच, लोक तर घरात राहणारच आहे. पण राजकारणातले अनेक पुढारी खऱ्या अर्थानं घरामध्ये होते. आज जे उमेदवार म्हणून आहेत त्यांनीच आता कबूल केलेलं आहे की कोरोनाचा काळ होता, मला निवांत वेळ होता, टीव्ही पाहत मी माझं स्वतःचं आत्मचरित्र लिहिलं म्हणे, मला म्हणे या वेळेत वेळ भरपूर भेटला, असं म्हणणारे सुद्धा आता लोकप्रतिनिधी आहे उमेदवार म्हणून. परंतु तुमचा संजय राठोड खऱ्या अर्थानं मैदानात होता, लोकांच्या सेवेसाठी होता. आणि म्हणून सेवक म्हणून माझी भूमिका मी सातत्यानं निभावलेली आहे. परंतु आता निवडणुकीत जसं माझं 80% समाजकारण, 20% राजकारण, तसं 100% राजकारण करून मतं मिळवण्याचा प्रकार सुद्धा या निवडणुकीत आता आपण पाहून राहिलो. जातीपातीचं भांडणं लावणं,
जातीपातीमध्ये काहीतरी या ठिकाणी विष कालवणं, डोकं खराब करणं, लोकांना सांगणं की असं आहे तसं आहे, हे पाहा आपली जात पाहा आपलं, असं हे काय पद्धत आहे? खरं तर संजय राठोड हे कधीच पाहिलं नाही. आणि म्हणून आपल्या सर्वांना मला या ठिकाणी एवढंच म्हणायचं आहे की आपण सर्वजण पहा की विरोधासाठी विरोध होत आहे, जिंदाबाद मुर्दाबाद होत आहे, खोटं नाटं बोललं जात आहे, परंतु शेवटी उमेदवार हे करत राहतील, पण निर्णय तुम्ही घेणार आहात, तुम्हाला निर्णय घ्यायचा. आज मी आपल्या सर्वांना एवढंच या ठिकाणी विनंती करणार आहे की मी एक अतिशय प्रामाणिक काम केलेलं आहे, सेवक म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून. आणि ही लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की आमचे अनेक लोक आता वेगवेगळ्या भाषा बोलून राहिले, वेगवेगळ्या लोकांना भडकवल्या जाऊन राहिलं, वेगवेगळ्या मुस्लिम भाईंना सुद्धा म्हणून राहिले, काहीतरी कोणतरी बोललं त्यांच्याबद्दल, तिकडे बोललं. अरे आम्ही त्यांचा निषेधच करतो, जे बोलले ते त्यांचा पाठिंबा मी संजय राठोड कधी देणार नाही. परंतु इस्लाम मध्ये सुद्धा असं कुठेही लिहिलेलं नाही की गुन्हा एकानं केला आणि सजा दुसऱ्याला द्या म्हणून, कधीच लिहिलं नाही. फक्त आता ते डोक्यात कोणी काँग्रेसवाल्यानं 20-25 माणसं बसलेली आहे, मुस्लिम लोकांचे नंबर काढलेले आहे आणि फक्त त्यांना ते मेसेज पाठवायचं, महाराज असे बोलले, तो एक राणे असा बोलला, तसा बोलला. आणि फक्त भीती काय, मुस्लिम फक्त संजय राठोडकडे गेले नाही पाहिजेत, फुकट फाकड आपल्याला काँग्रेसकडे भेटले पाहिजे, जबरदस्ती आले पाहिजे, बस एवढाच विषय, बाकी काहीच नाही. अरे आम्ही निषेधच करतो, जसा प्रभू रामचंद्राचा आदर करतो आम्ही, तसा नबीजीचा सुद्धा आम्ही आदर करतो, मी करतो. आणि म्हणून आज या ठिकाणी अशा गोष्टीचं समर्थन मी कधीच करणार नाही. परंतु आज आपल्या सर्वांना मी या ठिकाणी एवढंच म्हणणार आहे, काही न करता फक्त मतं घ्यायची, काही न करता फक्त मतं मागायची, असा जो प्रकार आहे तुम्ही विचार करा. आणि म्हणून आज आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगताना मी एवढंच म्हणणार आहे की येणाऱ्या 20 तारखेला धनुष्यबाण हे माझं चिन्ह आहे आणि धनुष्यबाण चिन्हासमोर एक सेवक म्हणून या मतदारसंघाच्या विकासाचं खऱ्या अर्थानं मी चांगलं काम करायचा प्रयत्न केलेला आहे. अजून भरपूर काम करायचं आहे, सरकारने तसं काम केलेलंच आहे, परंतु संजय राठोड सुद्धा या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं कोण घराघरामध्ये आनंद, समृद्धी घराघरामध्ये या ठिकाणी आली पाहिजे. मग ते घर गरीबातल्या गरीब माणसाचं असेल, कोणत्याही समाजाचं असेल, त्या माणसाच्या घरामध्ये समृद्धी आली पाहिजे असा प्रयत्न आहे. मग समाजातला असलेला प्रत्येक घटक, त्या घटकासाठी मला काम करायचं आहे. मग समाजातला शेतकरी असेल, शेतमजूर असेल, बेरोजगार असेल, विद्यार्थी असेल, व्यापारी असेल, वयोवृद्ध लोक असतील, माझ्या माता भगिनी असतील, लहान बालक असतील, या सर्व घटकासाठी मला चांगलं काम करायचं आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना या ठिकाणी मी एवढंच विनंती करणार आहे की आपण 20 तारखेला कोणत्याही फुलतापाला अपप्रचाराला बळी पडू नका. पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं होतं, पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थानं मतदानाचा अधिकार आपल्याला समान दिलेला आहे आणि हा मतदानाचा अधिकार आपण प्रत्येकाने वापरून योग्य लोकप्रतिनिधी निवडून देणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. आपल्या सर्वांना या ठिकाणी एवढंच म्हणतो की या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या दिग्रस, दारवा, नेर या मतदारसंघाचा विकासाचं राजकारण आपल्याला करायचं आहे. जातीपातीपेक्षा विकासाचं मांडव या ठिकाणी उभं करायचं आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना माझं खऱ्या अर्थानं म्हणणं आहे की कोणत्याही भूलतापाला अपप्रचाराला बळी पडू नका. येणाऱ्या 20 तारखेला धनुष्यबाण या चिन्हासमोर बटन दाबून मतदान करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज दिग्रस, यवतमाळ. आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.